जय हिंद। मी दीपक कडपडोळकर 2023च्या बॅचचा हिंगोली जिल्हा पोलीस। तर समोर व्हिडिओमध्ये मी अटकूच शकतो कारण की पहिलाच व्हिडिओ आहे हा, समजून घ्या। तर व्हिडिओ बनवण्यामागचा इतकाच उद्देश की महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जाहिरातीचा अभ्यास कसा करावा व जिल्हा निवड कशी करावी त्यावर मी बोलणार आहे। तर माझ्या अनुभवातून मी काही बोलणार आहे, तर चुकल्यास समजून घ्या, काही चुकलं वगैरे तर समजून घ्या। तर जाहिरातीचा अभ्यास कसा करावा, जाहिरातीचा अभ्यास जेमतेम आता समजा जाहिरात जर आज पडली तर 8 दिवस तरी आपल्याला जाहिरातीचा आपला अभ्यासामधून वेळ काढून आपल्याला जाहिरातीचा अभ्यास करावा लागतो। कारण की जिल्हा निवड याच्यावरतीच 50 ते 60% आपलं सिलेक्शन, आपले निवड याच्यावरतीच अवलंबून असते, असं माझ्या दृष्टिकोनातून माझं एक मत आहे। आणि जिल्हा निवड कसं करावी आपल्यावरून आपल्याला तिथे ठेवून आपण जिल्हा निवड करायला पाहिजे। जसं की आपले वीक पॉइंट काय, आपले प्लस पॉइंट काय याचा विचार करत, आता समजा ज्याला जीके खूप येते, कोणाला मराठी खूप येते, जीके मराठी खूप येते, कोणाचं गणित बुद्धिमत्ता खूप वीक असते, अशा जिल्हे समजा आता जिल्ह्यांचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन समजा आपण बघायला पाहिजे की कुठे जीके जास्त विचारतात, जेमतेम कुठे जीके कुठे मराठी जास्त विचारतात। तर असे वीक पॉइंट, असे प्लस पॉइंट आपण बघत आपल्याला जिल्हा निवड करावी लागते। दुसरा पॉइंट म्हटल्यास कॅटेगरी तर खूप महत्वाचा पॉइंट आहे। आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणला किती आहेत, महिलांना किती आहेत, अंशकालीनला किती आहेत, माजी सैनिकला किती आहेत, यावरती आपण विचार करायला पाहिजे। जेमतेम अंशकालीनच्या जागा तर सर्वसाधारणला कन्वर्ट होतात की अंशकालीन जेमतेम भेटतच नाही, कारण की त्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो, कोणत्या जिल्ह्यात येऊ नाही शकत अंशकालीन समजा। आणि माजी सैनिकचा पण तसंच आहे, कुठं कुठं भरपूर समजा जेमतेम ठिकाणी नसतात, माजी सैनिक येत नाही। जेमतेम समजा एसबीसी कॅटेगरीचा विचार केलास की माजी सैनिक मिळतच नाही जेमतेम, आणि एससी कॅटेगरी, एससी एसटीचा पण। आणि वरून आता आपल्या कॅटेगरीच्या जागा किती, वरून समजा ओपनला जागा किती, ओपनच्या जागांचा विचार करायचा, आपल्या कॅटेगरीच्या जागांचा विचार करायचा, प्लस ओपन मध्ये सर्वात जास्त जाणारे कोणत्या कॅटेगरी आहेत तर ओबीसी, ईडब्ल्यूएस, एनटीसी हे मुलं ओपन मध्ये जास्त जातात, तर त्यांच्या जागांचा पण आपल्याला विचार करावा लागतो। कारण की त्यांच्या जागांवर पण आपलं सिलेक्शन अवलंबून राहते। म्हणजे त्यांच्या जर जागा कमी असल्यात कॅटेगरीच्या 2-3 समजा, तर आपले जेमतेम समजा ओबीसी, जेमतेम समजा एसबीसी, एससी, एसटी या कॅटेगरीचे मुलं ओपन मध्ये कमी राहतात। तर ते या कॅटेगरीच्या मुलांना, या कॅटेगरीचा विचार करता या कॅटेगरीच्या मुलांना ओपनच्या जागांचा कसा फायदा होईल, तर ह्या ओपन मध्ये केव्हा जातील, जेव्हा नाही, मी समजा कमी लेखत नाही कोणाला, पण जेव्हा ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एनटीसी हे जेमतेम मुलं हे ओपन मध्ये जात असतात, तर यांच्या जागा कुठं कमी आहेत त्या बघायच्या। समजा जेमतेम 2 ते 1 जागेंवर हे रिस्क घेतच नाही जेमतेम मुलं, तर त्यांच्या जागा कुठं आहेत, कमी आहेत, की जेणेकरून आपल्याला ओपनचा फायदा होईल, म्हणजे एसबीसी, एससी, एसटी या कॅटेगरीच्या मुलांना। प्लस तिसरा पॉइंट म्हटल्यास माजी सैनिक कुठं येऊ नाही शकत, कुठं समजा जेमतेम एसबीसीला तर मिळतच नाही माजी सैनिक जेमतेम, कुठं पण समजा जेमतेम। आणि एसआरपीएफ मध्ये माजी सैनिक जेमतेम येतच नाहीत, कारण की त्यांनी इंडियन आर्मीची नोकरी केलेली असते, ड्युटी केलेली असते। तर माजी सैनिकचा एसआरपीएफच्या ज्या माजी सैनिकच्या जागा आहेत त्या कन्वर्ट तर होतातच 100%, सर्वसाधारणमध्ये त्या कॅटेगरी वाईज असो की ओपनच्या जागा असो, ओपनला मिळतात, कॅटेगरीच्या ओबीसीच्या समजा ओबीसीचे माजी सैनिक असतील तर ओबीसीच्या माजी सैनिकच्या जागा ओपनला म्हणजे ओबीसीला मिळतील, असे जेमतेम सगळ्या कॅटेगरीसोबत होईल। प्लस जागांचा विचार केला तर आता सर्व काही गर्दी ठिकाणी जाते, मुंबई, पुणे, नागपूर वगैरे अशाच ठिकाणी जेमतेम मुलांचं समजा प्रेफरन्स पहिला की इथंच असतो। तर आपण तशा जागांचा न विचार करता समजा हे जेमतेम समजा लहान जिल्हे म्हणा, धाराशिव म्हणा, परभणी, हिंगोली, वाशिम अशा ठिकाणी आपण लिस्ट जे आता सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपण बघतो की खूप लिस्ट कमी जाते, याच्या इतरांपेक्षा लिस्ट कमी जाते। आता वाशिमची जर बघितले तर खूप काहीतरी कमी लागलेली आहे, ओबीसी, एससी, एसटी, एसबीसी वगैरे।